कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 14 वर्षीय शाळकरी मुलीची छेड काढल्याप्रकरणी नागरिकांनी 61 वर्षीय तरुण शैलेश्वर भट्टाचार्जी याला पकडून पोलिसांच्या हवाली दिले आहे। मुलगी क्लासला जाताना तिचा दुचाकीवरून तो पाठलाग करीत होता। मुलीने तिच्या घरी यापूर्वी हा प्रकार सांगितला होता। तिच्याकडे तो मोबाईल नंबर मागायचा, तसेच दुचाकीवरून क्लासला सोडतो असे सांगायचा। त्याने या सगळ्याचा कहरच केला। नागरिकांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्याने पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। जय महाराष्ट्र। योगेश गव्हाणे, कल्याणपूर उपशहराध्यक्ष मनसे। नवरात्र उत्सव उलटून काही दिवसच झालेले आहेत, पण कल्याणपूरमध्ये आपल्या माता भगिनी या अजूनही सुरक्षित नाहीये। याचे एक तंतोतंत उदाहरण सकाळीच माझ्या मित्राचा मला फोन आला। त्याच्या मुलीचा एक इसम सातत्याने तिचा पाठलाग करत होता, तिची छेड काढण्याचा प्रयत्न करत होता, तिच्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन तो तिच्याशी जवळकी साधण्याचा प्रयत्न करत होता। ही गोष्ट तातडीने आमच्या लक्षात आली। आम्ही तातडीने धाव घेऊन आम्ही सर्वांनी त्या इसमाला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलेलं आहे आणि त्या याच्यावर कडकच्या कडक कारवाई व्हावी ही आमची प्रशासनाकडे आम्ही पोलीस प्रशासनाकडे मागणी केलेली आहे। पण सातत्याने हे अशा घटना घडत आहेत आणि महिला अजूनही सुरक्षित नाही आहेत। याचे एक उदाहरण पुन्हा एकदा समोर येत आहे। नवरात्रोत्सव उलटून आपल्या माता भगिनी यांनी सुरक्षित नाहीये हे पुन्हा एकदा निदर्शनात आलेलं आहे। आम्हाला सरकारकडे एकच मागणी आहे की काय आणि कधी आमच्या माता भगिनी महिला या सुरक्षित होतील याचे उत्तर द्यावं। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।